तर आम्ही गौराई येण्याच्या अगोदर नेमकं करतो काय काय, तर आम्ही संध्याकाळच्या वेळेला म्हणजे रात्रीच्या वेळेला जेवण वगैरे आटपली ना, तर आम्ही सगळ्या म्हणजे ज्या कोणी म्हणजे इच्छुक असतील, असं काही नाही की प्रत्येक घरातल्या, म्हणजे ज्यांना ज्यांना आवड आहे, ज्यांना ज्यांना वाटतं बाबा पारंपरिक खेळ खेळायला पाहिजे, आपली संस्कृती जपली पाहिजे, असं मला तरी आवडतं. मला खरंच जुन्या गोष्टींच्या म्हणजे जुन्या जुन्या ज्या पारंपरिक गोष्टी आहेत ना, त्या गोष्टींची खूप भरपूर आवड आहे. कारण माझं माहेर जे आहे ते कोल्हापूर आहे, आणि कोल्हापूर साईडला म्हणजे खूप खेळतात. म्हणजे असं वयस्कर बायका सुद्धा पायात पैंजण, झुमके वगैरे घालून, गजरा नथी वगैरे घालून असं मस्त एक छान खेळतात. म्हणजे आम्ही रात्रीचं 3:30 पावणे 4ला म्हणजे नाही का, गौरी अशा परत गेल्या सासरी असं काहीतरी मनात हे करून आम्ही इतका वेळ खेळायचो. पण आता इकडं एवढं काही नाही जास्त खेळत, पण मीच खेळते इथं. आमच्या इथं म्हणायचं झालं तर मीच खेळते, मला आवडतं आणि मला भरपूर त्यातलं म्हणजे असं हे नाही, फक्त मला गाणी जमतात, बाकीचं काय नाही जमत. कारण शिलाई करून आहे ना माझे पाय खराब आहेत. म्हणजे साधं मांडी जरी घालून बसलं ना, तर माझ्या पायाला अशा मुंग्या येतात. तर आता करणार आम्ही आरती, त्याच्यानंतर जेवण, मग किचन साफ, नंतर शिलाईचं कटिंग, नंतर खेळ, मग झालं. हेच तर दिवस असतात ना, माणसांना थोडं रिलॅक्स फील होतं, हॅपी वाटतं. म्हणून माणसानं आयुष्य खूप छान पद्धतीने जगलं पाहिजे आणि चांगले विचार जवळ ठेवून जगलं पाहिजे. बाबा दुसऱ्याच्या पाठीमाग, दुसऱ्याचं आधी चांगलं कर, मग माझं. बरोबर आहे. गौरीला पण माझं भरपूर डेकोरेशन असतं, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड करेन. म्हणजे दरवर्षी मी 1 वर्ष आहे ना, म्हणजे लग्नाचा मांडव केला होता, 1 वर्षी डोहाळे जेवण केलं होतं. लग्नाचा मांडव मी इथपर्यंत केला होता की मुहूर्त मेळ, हळदीचं जातं वगैरे सगळं सगळं, भांडी, संसार सट सगळं, म्हणजे असं करत राहायचं ना. म्हणून तर माझं इतर गोष्टींकडे लक्ष जात नाही, बाहेर काय चाललंय, कोणाचं काय सुरू आहे, काय काय नाही, मला काय फरक नाही पडत. माझं घर, माझी मुलं, माझा संसार आणि काम. कारण मला म्हणजे नाही का, मी माझी मुलं, संसार, घर सांभाळून एखादा सर्वसामान्य नोकरी करणारा माणूस जेवढं कमवू शकतो तितकं तर कमावते ना, बस झालं की मग कशाला पाहिजे आणि काय. बरोबर आहे. आणि आज आहे गुलाबजामुन. तर तुमच्याकडं काय काय गणपतीच्या नैवेद्यासाठी म्हणजे आरतीसाठी प्रसाद बनवतात हे सांगा मला कमेंट करून. छान गुलाबजामुन तळून होतात, मस्त असा वास सुटलाय. तसं तर मला गोड जास्त नाही आवडत, तिखट आवडतं. मुलं तर आज भरपूर खुश होणार. मुलं म्हणजे माझी मुलं नाही, जी जी लहान लेकरं आहेत, जी खेळायला माझ्या मुलांसोबत येतात. आणि म्हणजे आपण लहानपणी नाही का, म्हणजे आरतीसाठी जायचो शेजारी पाजाऱ्यांच्या, त्यांच्यात लय चांगला प्रसाद असतोय, आपण जाऊया, असं तसं व्हायचंच ना तसं. म्हणून मुलांना थोडी आशा असते. मुलांसारखं निर्मळ काही सुद्धा नाही आत्ता तरी, ते खुश होतात म्हणून त्यांच्यासाठी. चला भेटूया, टाटा, बाय बाय, टेक केअर.